झी मराठी, चर्चा ही होणारच। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी शिरडोन कुरुंदवाड दरम्यान असलेल्या शिरडोन पुलाला येऊन अडकल्यामुळे या पुलाला मोठा धोका निर्माण झालाय। ती तात्काळ हटवण्याची मागणी शिरोळ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता एसने व कुरुंदवाडचे शाखा अभियंता आनंद गाडे यांच्याकडे आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे यांनी केले। गेल्या 4 दिवसापूर्वीच या जलपर्णीच्या दाबामुळे शिरोळ धरणाचा काही भाग वाहून गेलाय। सध्या कोकण घाटमाथ्यावर व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदी दुथडी भरून वाहते। प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या पंचगंगेतील जलपर्णी ती वाहत येऊन शिरडोन पुलाला 3 ते 4 फूट उंचीचा थर अडकून निर्माण झालेल्या दाबामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झालाय। नदीकडील असलेल्या शेतीवरती याचा थर साचलाय। यातील पिकांनाही देखील मोठा धोका निर्माण झालाय। सदर जलपर्णी हटवण्यासंदर्भात पाटबंधारे विभाग शिरोळ यांच्या कुरुंदवाड येथील कार्यालयात शाखा अभियंता आनंद गाडे यांना भेटून आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे यांनी सविस्तर चर्चा करून सदर जलपर्णी काढण्यासंदर्भात चर्चा केली। पाटबंधारे विभागाने सदर जलपर्णी काढण्यासंदर्भात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। कुरुंदवाडहून सी मराठीसाठी प्रभाकर बंडगर। नमस्कार, मी राकेश जगदाळे। आता आज 7 जुलै शिरडोन पुलावरती आता आहे। या ठिकाणी तेरोड बंधाऱ्यातून निघालेला जो केंदाळा आहे, आपण त्याला जलपर्णी म्हणतोय, ती संपूर्ण येऊन या शिरडोन कुरुंदवाड पुलाला येऊन पंचगंगेच्या तटलेली आहे। प्रत्येक वर्षी असाच प्रसंग होतोय। या पाटबंधाऱ्याच्या दुर्लक्षामुळे या पुलाला सुद्धा धोका तयार झाला आहे। काय 2 दिवसापूर्वी शिरोळ बंधारा या ठिकाणी एका बाजूला वाहून गेलेला आहे आणि जलपर्णी या पंचगंगेच्या प्रदूषणामुळे एवढी होत्या, त्यावेळेला पूर येतोय त्यावेळेला संपूर्ण या पुलाला तटून या पुलाला धोका निर्माण होतोय का काय, अशी ही परिस्थिती झाल्या। पाटबंधारे खातं नुसतं शेतकऱ्यांच्याकडून कर वसुलीसाठीच आहे का काय असं म्हणावं लागेल। त्यांच्या नियोजनामुळं महापूर तर येतोयच, त्याचबरोबर पुलाची धोका, बंधाऱ्यांना धोका पोचतोय। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना सूचना म्हणा किंवा इशारा म्हणा, तात्काळ हा केंद्रावर जलपर्णी काढून याचा पूल मोकळा करावा, अन्यथा या पुलाला धोका निर्माण होणार आहे। त्याची सर्वस्वी जबाबदारी कोल्हापूरच्या पाटबंधारे विभागाची असेल, एवढंच मी सांगतो।